नमस्कार, मी डॉक्टर स्वाती मुजुमदार, प्र कुलगुरू सिम्बायोसिस स्किल अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी पुणे। आज खूप आनंदाचा क्षण आहे की आमच्या स्किल युनिव्हर्सिटीने पहिल्यांदाच भारतात BTech इन डिफेन्स टेक्नॉलॉजी असा 4 वर्षाचा इंजिनिअरिंग प्रोग्राम चालू केलेला आहे। हे करण्याचं कारण असं की गेल्या जवळजवळ 10 वर्षांमध्ये भारताने डिफेन्स आणि एरोस्पेस टेक्नॉलॉजी मॅन्युफॅक्चरिंग ह्याच्यात खूप मोठी भरारी घेतलेली आहे। आणि आदरणीय पंतप्रधान जसं म्हणतात की मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत आणि विकसित भारत हे तिन्ही एक प्रकारची कड्या आहेत आणि त्याचं लिंकिंग हे सगळं स्किल इंडियाशी झालेलं आहे। जोपर्यंत आपण कुशल मनुष्यबळ निर्माण करत नाही तोपर्यंत मेक इन इंडिया किंवा आत्मनिर्भर भारत, विकसित भारत ह्याची स्वप्न मला वाटतं आपल्या देशाला पूर्ण करता येणार नाही। कौशल्यपूर्ण व्यक्तिमत्व बनवण्याकरता अनेक सेक्टर्स आहेत, परंतु ह्या अनेक सेक्टर्सपैकी आपल्या देशाच्या सुरक्षिततेकरता, विशेषतः नॅशनल सिक्युरिटी करता अतिशय महत्त्वाचं असं डिफेन्स आणि एरोस्पेस टेक्नॉलॉजीचं सेक्टर आहे। इतके वर्ष आपल्या सर्वांचाच असा गैरसमज होता की फक्त पब्लिक ऑर्गनायझेशन्स, मग DRDO असतील किंवा इतर असतील, याच संस्था फक्त स्किल्ड वर्कफोर्स निर्माण करतात। परंतु गेल्या 10 वर्षात भारत सरकारने डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंगमध्ये प्रायव्हेट इंडस्ट्रीज, मोठ्या मोठ्या कंपन्यांना खूप प्रोत्साहन दिलेले आहे। त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांना सांगायला आनंद वाटतो की पुण्यासारख्या शहरात देखील हजारो अशा कंपन्या आहेत ज्या डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंगमध्ये मोठं काम करत आहेत। मग त्या L&T सारख्या मोठ्या कंपन्या असो, गोदरेज असो, भारत फोर्ज हे नाव देखील आपण सर्वांनी ऐकलेलं आहे या क्षेत्रातलं, टाटा टेक्नॉलॉजीज असो किंवा निबे टेक्नॉलॉजी ही एक नवीन 2 मराठी भावांनी चालू केलेली कंपनी देखील या क्षेत्रामध्ये अग्रगण्य काम करत आहे। दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा असतो की प्रत्येक मोठ्या कंपनीच्या मागे 100हून जास्ती छोटे छोटे सप्लायर्स किंवा ज्याला OEMs असं असतात आणि नोकऱ्या ह्या सर्व अशाही कंपन्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात अवेलेबल आहेत। जनरल अँटिसिपेशन असं आहे की लक्षावधी नोकऱ्या आज या डिफेन्स टेक्नॉलॉजी आणि इंटेलिजन्स असेल, सायबर सिक्युरिटी असेल, कम्प्युटर सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असेल, अशा सगळ्या घटकांचा याच्यामध्ये समावेश आहे। आणि त्यामुळे या अशा प्रकारच्या नोकऱ्या नुसत्या मुलांना नाही तर मुलींना देखील मोठ्या प्रमाणात मिळू शकतात। तर त्यामुळे मला असं वाटतं की ह्या क्षेत्रामध्ये मुलांबरोबर मुलींनी देखील मोठ्या प्रमाणात जॉईन करावे असे प्रोग्रॅम्स आणि त्यांना प्रायव्हेट इंडस्ट्रीमध्ये तसेच पब्लिक सेक्टर अंडरटेकिंगमध्ये देखील खूप साऱ्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत। आज आपण ऐकलं की अनेक इंडस्ट्रीचे प्रतिनिधी इथे होते, त्यांनी आपले विचार आपल्या सगळ्यांसमोर मांडले। त्याच्यातला एक महत्त्वाचा मुद्दा देशमुख साहेबांनी मांडला तो असा की नोकऱ्या अनेक जण अप्लाय करतात, परंतु तुम्ही स्वतःचेही उद्योगधंदे याच्यामध्ये सुरू करू शकता। आणि त्यांची कंपनी 35 वर्षापूर्वी चालू झालेली होती आणि आता करोडो रुपयाचं त्यांचं उत्पन्न आहे। तर जॉब सीकर पासून जॉब गिव्हर म्हणजे एंटरप्रेन्योर्स, स्टार्टअप असं देखील आपल्या मुलामुलींना या क्षेत्रामध्ये खूप ऑपॉर्च्युनिटीज आहेत। प्रश्नच नाही, जेव्हा 40-50 वर्षापूर्वी IT च्या सेक्टरनी बूम घेतली तेव्हा आपण पाहिलं की भारतातल्या IT चे एक्सपर्ट हे परदेशात जाऊन त्यांची कामं करत होते। स्लोली त्याचं रूपांतर असं झालं की भारतामध्ये अनेक मोठ्या IT कंपन्यांची बॅक ऑफिस यायला लागली आणि आता भारत हॅज बिकम अ बिग बॅक ऑफिस ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी। तसंच काहीचं चित्र या डिफेन्स टेक्नॉलॉजी आणि मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आपल्याला दिसतंय की भारत हा भविष्य काळात इट विल बिकम अ सप्लायर ऑफ डिफेन्स इक्विपमेंट, डिफेन्स टेक्नॉलॉजी, एरोस्पेस टेक्नॉलॉजी अँड मॅन्युफॅक्चरिंग टू द एंटायर वर्ल्ड। ते जागतिक स्तरावर आपण सप्लायर्स होऊ अशी आपल्या माननीय पंतप्रधानांनी देखील अशा प्रकारचं धोरण आणि इच्छा व्यक्त केली आहे। आणि हे जे असे BTechचे प्रोग्राम्स आहेत डिफेन्स आणि एरोस्पेस टेक्नॉलॉजीमध्ये, ह्याच्यामध्ये आपले विद्यार्थी
म्हणजे स्वतःचे उद्योगधंदे तर चालू करू शकतील, पण इंटरनॅशनल मार्केटमध्ये देखील ते सप्लायर्स होऊ शकतील असं मी या प्रसंगात सांगू इच्छिते. हा 4 वर्षाचा बीटेकचा इंजिनिअरिंग प्रोग्राम आहे. ह्याच्यातले 2 महत्त्वाचे घटक आहेत की इंडस्ट्रीच्या सोबतच आपण हा कोर्स डिझाईन केलेला असल्यामुळे त्याच्यातलं वेगळेपण हे अतिशय उत्तमरित्या आपण त्याच्यामध्ये घटक तयार केलेले आहेत. आणि ह्या सगळ्या कोर्समध्ये जे काही आपण सिलेबस विषय कव्हर करणारे आहेत ते विषय इंडस्ट्रीमध्ये जे जॉब रोल्स आहेत त्याला एक्झॅक्टली त्याची अलाइनमेंट झालेली आहे. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा की स्किल युनिव्हर्सिटी असल्यामुळे 70% कॉम्पोनंट हा प्रॅक्टिकल ट्रेनिंगचा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना ॲक्च्युली हँड्स ऑन प्रॅक्टिस विद्यापीठ देणार आहे. त्याच्यासाठी आम्ही दारवलीमध्ये एक जवळजवळ 6 ते 7 कोटी रुपये खर्च करून स्मार्ट आणि डिजिटल मॅन्युफॅक्चरिंगचं सेंटर ऑफ एक्सलन्स तयार केलेलं आहे, जिथे विद्यार्थ्यांना ॲक्च्युली हँड्स ऑन प्रॅक्टिस या सगळ्या विषयांमध्ये मिळणार आहे. आणि तिसरा महत्त्वाचा भाग हा आमचे इंटर्नशिप्स आहेत. आज जवळजवळ 20-25 इथे इंडस्ट्री चॅम्पियन्स होते त्या सर्व क्षेत्रांमध्ये, प्लस DRDOचंही तुम्ही भाषण ऐकलं श्री मनीष भारद्वाज यांचं. तर अशा प्रायव्हेट सेक्टर आणि गव्हर्नमेंटमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना इंटर्नशिप्स दरवर्षी मिळणार आहेत, ज्याच्यातनं ऑटोमॅटिकच त्यांना नोकऱ्या मिळतील अशी आमची अपेक्षा आहे. धन्यवाद. सबसे पहले तो मैं ये बताऊंगा, ये कोर्स एक बिल्कुल सही समय पे सिम्बायोसिस यूनिवर्सिटी ने चालू किया है. क्यों? बिकॉज अभी हमने देखा कि पिछले 5-7 वर्ष में डिफेंस सेक्टर में एकदम बहुत बढ़ चढ़कर ग्रोथ हो रहा है. अगर हम अपने स्टैटिस्टिक नंबर्स भी देखें, ग्लोबल डिफेंस स्पेंडिंग तकरीबन हर साल 7% बढ़ती जा रही है. इस समय जो ग्लोबल डिफेंस स्पेंडिंग है तकरीबन $2.5 ट्रिलियन है और हर वर्ष एवरेज से 6-7% बढ़ती जा रही है. इंडिया की भी जो डिफेंस बजट है वो तकरीबन 7 लाख करोड़ है. हर साल ये भी 5-6% बढ़ती जा रही है. इसके साथ साथ जो हमारा प्रधानमंत्री जी का 100% कमिटमेंट और मैंडेट है, जो कि हमने देखा है कि सिंदूर में और उससे पहले भी पिछले 13-14 वर्ष में जब से वो आए हैं, उन्होंने क्लियर डायरेक्टिव दिया है कि जो हम इंडियन आर्म्ड फोर्सेस इक्विपमेंट यूज करेंगे वो भारत में ही बनेगा. अगर हमारे गवर्नमेंट का डायरेक्टिव है कि 75% हमारी बजट इंडिजिनस सप्लायर्स को जाएगी, तो ये एक बहुत क्लियर मैसेज है कि जो भारतीय सैनिक इस्तेमाल करेगा वो भारत में ही बनेगा और भारत का ही इंजीनियर साइंटिस्ट बनाएगा. इसलिए ये कोर्स एक बहुत बढ़िया प्लेटफॉर्म है जो कि हमारे यंग इंजीनियर्स और स्टूडेंट्स को कुशल करेगा, बिल्कुल सही स्किल्स के साथ और सही एटीट्यूड के साथ. और जैसे कि आपने पूछा, ये जो स्किल्स हैं सिर्फ भारत में ही नहीं लागू. ये स्किल्स अभी भारत एक तरह से नेट एक्सपोर्टर बन गया है इक्विपमेंट का. पहले अगर हम देखें कि तकरीबन 70% हम लोग इंपोर्ट करते थे, अब हम तकरीबन हमने 100 कंट्रीज, यहाँ तक कि कंट्रीज लाइक US, इजराइल, UK, उनको भी हम अपनी टेक्नोलॉजी इंपोर्ट कर रहे हैं. तो जो हम स्किल्स सिखाएंगे अपने स्टूडेंट्स को, वो स्किल्स ग्लोबल कैपेबिलिटी भी देंगे उन्हें. ये नहीं कि सिर्फ भारतीय कंपनी के लिए ही है. वो स्किल्स उन्हें इतना सक्षम करेंगे कि वो बाहर की ग्लोबल कंपनीज में भी जाके उनको वो, जैसे इंडियन सॉफ्टवेयर, एक समय था कि इंडियन सॉफ्टवेयर के लोग बाहर बहुत डिमांड में थे. आने वाले समय में बिल्कुल ऐसा ही समय आने वाला है कि जो इंडियन के जो डिफेंस एक्सपर्ट्स हैं उनका अभी टाइम आ रहा है कि वो ग्लोबल डिफेंस कंपनीज में उनकी एकदम मांग बढ़ने वाली है. क्योंकि कुछ एक नीच टेक्नोलॉजीज है वो सिर्फ इंडिया में ही है. अभी हमने देखा है कि जो हमारे स्पेस टेक्नोलॉजी की कितनी ग्रोथ हुई है, हम स्पेस टेक्नोलॉजी में अनमैच्ड हैं. तो वैसा ही समय अभी डिफेंस सेक्टर में आने वाला है.